श्री वैभवलक्ष्मी माता कथा. पौराणिक कथेनुसार एका शहरामध्ये दुष्कृत्य वाढली होती. लोक दारू, जुगार, शर्यत, व्याभिचार, चोरी, दरोडे असे अनेक गुन्ह्यात अडकले होते. असे असले तरी या शहरात काही चांगले लोकही राहत होते. अशा लोकांमध्ये शीला आणि तिचा पती होता. शीला ही धार्मिक आणि समाधानी स्वभावाची होती, तर तिचा नवराही सभ्य होता. शीला आणि तिचे पती कधीही कोणाची निंदा करत नव्हते. हे दाम्पत्य त्यांचा वेळ देवाच्या भक्तीत व्यतीत करत असत. त्यामुळे इतर लोक त्यांचे कौतुक करत असत. शीलाचा संसार चांगला सुरू होता. मात्र तिच्या संसाराला दृष्ट लागली आणि शीलाच्या नवऱ्याला वाईट संकट जडली. तो लवकरात लवकर धनवान होण्याचं स्वप्न पाहू लागला आणि चुकीच्या मार्गावर गेला आणि परिणामी त्याची अवस्था रस्त्यावर भटकणाऱ्या भिकाऱ्यासारखी झाली होती. तो दारू, जुगार, शर्यत, चरस, गांजा इत्यादी वाईट सवयींमध्ये अडकला. मित्रांसोबत दारूचे व्यसन जडत त्यानं जुगारात सर्वस्व गमावले. पतीच्या या सवयीमुळे शीला खूप दुःखी झाली होती. परंतु तिने देवावर विश्वास ठेवला आणि सर्व काही सहन करत राहिली. तिने आपला बहुतेक वेळ देवाच्या भक्तीत घालवायला सुरुवात केली. अचानक एके दिवशी दुपारी कोणीतरी तिचे दार ठोठावले. शीलाने दार उघडले तेव्हा समोर एक महिला दिसली. तिच्या डोळ्यात अलौकिक चमक होती. तिचा चेहरा करुणा आणि प्रेमाने ओसंडून वाहत होता. या महिलेला पाहताच शीलाच्या मनात अपार शांतता जाणवली. शीलानं त्या महिलेला आदराने घरात बोलावले. त्यावेळी घरात बसवायला काहीच नव्हते. त्यामुळे शीलाने बसण्यासाठी फाटकी चादर अंथरली. तेवढ्यात ती तेजस्वी महिला म्हणाली, शीला, तू मला ओळखलं नाहीस? दर शुक्रवारी मी लक्ष्मीजींच्या मंदिरात भजन कीर्तनालाही येते. एवढे करूनही शीला काही समजत नव्हती. तेव्हा ती महिला म्हणाली, तू खूप दिवसांपासून मंदिरात आली नाहीस, म्हणून तुला भेटायला मी आले. हे शब्द ऐकून शीलाचे मन भरून आले. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती रडू लागली. यावर ती महिला म्हणाली, मुली, सुख आणि दुःख हे सूर्यप्रकाश आणि सावलीसारखे असतात. धीर धर, मला तुमच्या सर्व समस्या सांग. या बोलण्याने शीलाला धीर मिळाला आणि तिने तिची संपूर्ण गोष्ट सांगितली. यावर ती तेजस्वी महिला म्हणाली, कर्माची गती अनोखी आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचे भोग भोगावे लागतात. त्यामुळे काळजी करू नका. आता तू दुःख भोगले आहेस, आता सुखाचे दिवस नक्कीच येतील. तेव्हा लक्ष्मीजींचे भक्त आहात. आता लक्ष्मीजी हे प्रेम आणि करुणेचे प्रतीक आहे. तिला तिच्या भक्तांबद्दल नेहमीच स्नेह आहे. म्हणून धीर धरत देवी वैभवलक्ष्मीचे व्रत कर. यामुळे सर्व काही ठीक होईल. असे म्हणत त्या महिलेने शीलाला व्रताची संपूर्ण माहिती आणि विधी सांगितली. तसेच म्हणाली, देवी लक्ष्मीजीचे व्रत अगदी साधे आहे. त्याला वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभवलक्ष्मी व्रत असेही म्हणतात. हे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याला सुख, संपत्ती आणि कीर्ती प्राप्त होते. हे ऐकून शीला खुश झाली. शीलाने संकल्प करण्यासाठी मिटलेले डोळे उघडले असता तेव्हा तिच्या समोर कोणीच नव्हतं. तिला आश्चर्य वाटलं की ती तेजस्वी महिला कुठे गेली. शीलाला लगेच समजले की ती महिला दुसरी तिसरी कोणी नाही तर साक्षात देवी लक्ष्मी होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. त्या महिलेने सांगितल्याप्रमाणे शीलाने सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून मनापासून उपवास केला. शेवटी प्रसाद वाटप केला. हा प्रसाद तिने प्रथम नवऱ्याला खाऊ घातला. प्रसाद खाल्ल्याबरोबर नवऱ्याच्या स्वभावात बदल झाला. त्या दिवशी त्याने शीलाची मारहाण केली नाही. त्यामुळे शीलाला खूप आनंद झाला आणि तिच्या मनात वैभवलक्ष्मी व्रत याबद्दल
आदर वाढला. शीलाने सांगितल्याप्रमाणे 21 शुक्रवार पूर्ण भक्तिभावाने वैभवलक्ष्मी व्रत पाळले. 21व्या शुक्रवारी देवीच्या सूचनेप्रमाणे उद्यापन विधी झाल्यानंतर 7 महिलांना वैभवलक्ष्मी व्रत ची 7 पुस्तकं भेट दिली. त्यानंतर देवीच्या प्रतिमेला वंदन करून ती मनातल्या मनात प्रार्थना करू लागली. हे माते, मी तुमचे वैभवलक्ष्मी व्रत पाळले. आज व्रत पूर्ण झाले. हे देवी, माझे सर्व संकट दूर कर. सर्वांचे कल्याण कर. ज्यांना संतान नाही त्यांना संतान दे. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अबाधित ठेव. विवाह योग्य मुलींना योग्य जोडीदार दे. जे तुमचे हे चमत्कारित वैभवलक्ष्मी व्रत पाळतात त्यांचे सर्व संकट दूर कर. सर्वांना आनंद दे. अशी प्रार्थना शीलाने करत देवी लक्ष्मीच्या धनलक्ष्मी रूपाच्या प्रतिमेला प्रणाम केला. व्रताच्या प्रभावामुळे शीलाच्या नवऱ्यात मोठा बदल होत होता. तो चांगला माणूस झाला आणि कष्ट करून व्यवसाय करू लागला. त्याने शीलाचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून आणले. घरात पैशाची आवक वाढली. आता घरात पूर्वीप्रमाणेच शांतता आणि आनंद होता. वैभवलक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून परिसरातील इतर महिलांनीही वैभवलक्ष्मी व्रत विधीपूर्वक पाळण्यास सुरुवात केली. श्री लक्ष्मीची आरती. आरती लक्ष्मीची, वैभव सुख संप्रीतीची. गुरुदास विष्णू गायी दावी वाट वैभवाची. तिन्ही देवता या नामी, काली सरस्वती लक्ष्मी. विष्णू पत्नी त्यात साची, दावी वाट वैभवाची. कमळात जन्म झाला, कमलजा म्हणती तुला. अस्थिर तुला करते, बोच पद्मपरागांची. येई तुला चंचलता, पायी पराग बोचता. व्रताने तू होशी स्थिर, वर्षा करी वैभवाची. अलंकार सुवर्णाचे, तुझ्या फार आवडीचे. त्यात वास आई तुझा, म्हणोनी पूजा सुवर्णाची. इवलीशी सेवा करता, येई तुला प्रसन्नता. ध्येय तुझ्या औदार्याची, दावीसी वाट वैभवाची. अनाथांची स्वार्थी भक्ती, तरी देण्या त्यांना मुक्ती. रंजल्या गांजल्यांना, दावीसी वाट वैभवाची. संध्याकाळी शुक्रवारी वाट तुझी सुखकारी. पाहतात भक्त त्यांना, दावीसी वाट वैभवाची. वैभवलक्ष्मीचे व्रत सुवासनी ज्या करीती, उन्नती करण्यात त्यांची दावसी वाट वैभवाची. शंका कुशंका त्यजून ठेवोनिया स्वच्छ मन. करता सेवा नारायणी, दावीसी वाट वैभवाची. मनोभावे करू सर्व, नको अहं नको गर्व. लक्ष्मी पायी होता लीन, दावी लखून वैभवाची. शरण आलो आम्ही तुझ, तुझ्या चरणीचे रज. कृपा करी प्रसादाची, करुण वर्षा वैभवाची. वैभव सुख संपत्तीची, गुरुदास विष्णू गायी. दावी वाट वैभवाची, आरती लक्ष्मीची.